मी ज्यावेळेस राजकारणात आलो तेव्हा माझ्या आडनावाचा माणूस सुद्धा या शहरामध्ये सापडत नव्हता. नगरसेवकाचं तिकीट देऊ नये म्हणून काही लोक ऍक्टिव्ह होते. तेव्हापासून अनेकांना वाटायचं की हा नंतर डोईजड होईल. मग माझा बाप कोणी नाही आहे म्हणून मला तिकीट द्यायचं नाही. सगळ्यांना वाटायचं की हा नको हा नको हा नको. एकही मोठा नेता माझ्या वार्डात प्रचाराला, परंतु माझ्या वार्डातल्या मतदारांना फोन करून सांगायचे की तो खूप दादागिरी करतो, त्याला मतदान करू नका. मी भगवा झेंड्याचा गुंड आहे. आणि जेव्हा हे सगळे मुस्लिम धर्मशाळेचा दरवाजा वाजवत होते त्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो. अशी गुंडगिरी जर लोकांना गुंडगिरी वाटत असेल तर आम्ही गुंड आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायचं होतं. त्या कार्यक्रमामध्ये साधी निमंत्रण पत्रिका सुद्धा मला देण्यात आली. आणि मला त्यावेळेस जाणवत होतं की आपल्याला वेळोवेळी टाळलं जातंय, वेळोवेळी दाबलं जातं. आणि जेव्हा त्यांचं ठाण्यामध्ये असलेलं त्यांचं वर्चस्व, आनंद दिघे साहेबांसोबत त्यांनी केलेलं काम हे सगळं माहीत झालं तर ऑटोमॅटिक मी त्यांच्याकडं फेकलं गेलो. मातोश्रीबद्दलची श्रद्धा आहे अजून. श्रद्धा एखाद्या मंदिरावर किंवा एका घरावर नसते, तर श्रद्धा ही त्या मंदिरामध्ये असलेल्या देवावर असते. चंद्रकांतजी खैरे यांनी वॉचमन म्हणून मला म्हटले होते आणि ज्यांनी मला वॉचमन म्हटलं त्याच्या घराबाहेरचे सगळे वॉचमन मी काढून दिले. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? भाजप ही राष्ट्रवादी अजित पवार, चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? दोघेही संपलेले. इम्तियाज झाली.